अमेरिका विरुद्ध इराणचा संघर्ष सुरू होऊन आता महिना उलटेल, पण युद्ध कधी थांबणार याची वाट सगळेच पाहतायत. गेल्या महिन्याभरात दोन्ही देशातला तणाव टोकाला गेलाय, पण हा तणाव इतक्यात निवळण्याचीही शक्यता नाहीये. त्यामुळे युद्ध इतक्यात थांबण्याची चिन्ह नाहीयेत. या सगळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला होर्मुझचा मार्ग खुला करण्याची मागणी केली. तर युद्ध संपवायचं असेल तर आमच्या 6 अटी मान्य करा, असं इराणनं म्हटलंय. इराणनं या 6 अटी जाहीर केल्यात. या अटी फक्त युद्धविरामापुरत्या मर्यादित नाहीयेत, तर या निमित्तानं मध्य पूर्वेतल्या राजकीय लष्करी समीकरणं बदलण्याचा संकेत देणाऱ्या या अटी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं लेबनानी माध्यम अल मायादीनला दिलेल्या मुलाखतीत या अटी जाहीर केल्यात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ही प्रतिक्रिया नसून अनेक महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रणनीतीचा भाग आहे. या अटी कोणत्या आहेत ते पाहण्याआधी पाहूया ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिलाय आणि त्यावर इराणनं काय म्हटलंय. युद्ध सुरू झाल्यापासून इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी प्रवासासाठी बंद केली आहे. त्यामुळे तेल आणि गॅस वाहून आणणारी जहाजं अडकून पडली आहेत. काही जहाजांवर मिसाईल हल्ले करत इराणनं ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे अमेरिका चांगलीच संतापली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला. त्यांनी इशारा दिला की जर सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणच्या वीज वितरण यंत्रणेवर हल्ले केले जातील. याला प्रत्युत्तर देताना इराणनं धमकी दिली की होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेनं काही कारवाई केली तर आम्ही गल्फ देशांच्या वीज वितरण यंत्रणेवर आणि अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करू. यावेळी इराणनं "यू आर फायर्ड" म्हणत अमेरिकेला डिवचलं. यामुळेच आता हा तणाव कमी होण्याऐवजी आणखी वाढताना दिसतोय. आता पाहूया युद्ध थांबवण्यासाठी इराणनं अमेरिकेसमोर कोणत्या 6 अटी ठेवल्या आहेत. यातली पहिली अट आहे, युद्ध पुन्हा होणार नाही याची हमी द्या. तात्पुरता किंवा प्रतिकात्मक युद्धविराम इराणला मान्य नाहीये. अमेरिकेचे सर्व लष्करी तळ मध्य पूर्वेतून हटवा आणि पश्चिम आशियातील अमेरिकेची लष्करी उपस्थिती कमी करा. युद्धामुळे झालेल्या सर्व नुकसानीसाठी आर्थिक भरपाई द्या. सर्व प्रादेशिक युद्धांचा शेवट करा. होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नवीन कायदेशीर व्यवस्था आणि जागतिक ऊर्जा मार्गावर इराणचा प्रभाव सुनिश्चित करा. आणि 6वी अट आहे, इराण विरोधी प्रचार करणाऱ्या माध्यमातल्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करा आणि त्यांचं प्रत्यार्पण करा. अशा अटी इराणनं अमेरिकेसमोर ठेवल्यात. विश्लेषकांच्या मते या अटींवरून इराण आता युद्धविरामासाठी नव्हे तर स्वतःच्या अटींवर नवा प्रादेशिक करार करण्याच्या भूमिकेत आहे असं दिसतंय. दरम्यान इराणी अधिकाऱ्यानं सांगितलं की इराणनं सुरुवातीच्या मोठ्या प्रमाणातल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांऐवजी आता अचूक लक्ष्यांवर हल्ले करण्याची रणनीती अवलंबली आहे. शत्रूची हवाई संरक्षण व्यवस्था नष्ट करण्यात आली आहे. काही भागात आकाशावर नियंत्रण मिळवलं असल्याचा दावा इराणनं केलाय. जोपर्यंत पूर्ण युद्धविरामाची हमी मिळत नाही तोपर्यंत हे हल्ले थांबणार नाहीत अशी भूमिका इराणनं घेतली आहे. एकंदरीत आखाती देशांच्या संघर्षाला आता महिना होत आला तरी युद्ध संपण्याची चिन्ह नाहीयेत. आता इराणच्या या अटींवर अमेरिका काही प्रतिसाद देते का हे पाहावं लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.